शिवाजी महाराजांचा किल्ला एक घोड्यावर सवार झालेला उभं राहिलेला आहे आणि खरंच हे आमच्या लातूरच्या सर्व समाजाचे लोक भवानीचे उपकार शिवाजी निर्वाचित काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्य आहेत. आम्हाला हे करावं का घरचे काम तसंच राहिले. संध्याकाळी बी आता संध्याकाळी चांगला कार्यक्रम छत्रपती शिवाजी जयंतीच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करतो. बालाजी शिंदे साहेब सचिव आहेत जयंती विश्वजित कांबळे, शुभम गोखले, दीपक देवकते, जाहीर सापळकर, सय्यद दिवेकर, इम्रान शेख स्वागत करतो. आणि या पदाधिकारी जयंतीवडाचे पदाधिकारी गेल्या 4 दिवसापासून खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यांनी फेटा बांधून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धनुष शिंदे, योगेश इंगळे यांनाही विनंती आहे. आपण या ठिकाणी आपला फेटा बांधून सत्कार करण्यात येणार आहे. आपण समोर यावं. या सर्वांचं छत्रपती शिवाजीच्या जयंतीनिमित्त स्वागत या ठिकाणी जयंती मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे. आणि आपलं भगवा फेटा बांधून त्या शुभ दिनी उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी आपले सन्माननीय ठाकरे साहेब, सन्माननीय यादव साहेब, सन्माननीय सिद्धू साळवे साहेब, जयंती मंडळाचे अध्यक्ष नारायण कांबळे साहेब आपल्या सर्वांचा भगवा फेटा बांधून या ठिकाणी स्वागत करत आहेत. सन्माननीय नरसिंह घोडके सर यांचाही फेटा बांधून या ठिकाणी भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी फेटा बांधून स्वागत करण्यात येत आहे, सत्कार करण्यात येत आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर आपला फेटा बांधून सत्कार करण्यात येणार आहे जयंती मंडळाच्या वतीनं. तर आपण फेटा बांधून या ठिकाणी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. पुन्हा विनंती करतो आजूबाजूला थांबलेल्या सर्व बंधू भगिनीला की आपण महाराजांना अभिवादन करायचं आहे. सामूहिक आरती या ठिकाणी होणार आहे आणि या अभिवादन कार्यक्रमाला सन्माननीय आपल्या महापौर मॅडम उपस्थित आहेत. म्हणून आपण मी पुन्हा सर्वांना विनंती करतो आपण या इकडे उपस्थित राहावं. कार्यक्रमाला अवघ्या थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. आपली दिशा ठरून वाट काढत कितीही संकट आली तर न डगमगता त्यावर चितापीने मात करत आपल्या सहकार्याच्या मदतीने बलहाट ते शत्रूशी लढा देत एका वीर पुत्राने गुलाबी निर्माण केले. हवा वेग
उपस्थित आहेत. जयंती मंडळाच्या वतीनं भाऊ आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं काम आणि आपला स्वभाव या भागाला माहित आहे, आपलं काम माहित आहे. आपण निश्चितच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार याची आम्हाला कल्पना आहे. आपल्याला आपलं स्वागत म्हणजे कोंबडे साहेबांचं, रामभाऊ कोंबडे साहेबांचं स्वागत भेटा बांधून करण्यात ते ओहळ साहेबांचं स्वागत या ठिकाणी भगवा फेटा बांधून करण्यात आलं. सर्वच मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. आणि एक आगळं वेगळं आकर्षण निर्माण होत असतं आणि एक उत्साह सर्वांमध्ये निश्चितपणानं महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आहे, दिसून येतोय. महिलांना सुद्धा विनंती आहे की आपणही फेटा बांधून घ्यावा. महिलांच्या सुद्धा स्वागत विनंती करतो. तुम्ही सुद्धा बांधले सर्वच महिला म्हणजे अनिताताई कांबळे, नामवडताई या सर्वांनी भगवा फेटा बांधून त्या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, स्वागत करण्यात येत मंडळाच्या वतीने सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. फेटा बांधून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सोपी गोष्ट नव्हती, परंतु आपली युक्ती आणि शक्तीच्या बळावर, गनिमी काव्याच्या बळावर छत्रपती शिवरायाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जगात असा राजा कधी होणारही नाही. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काम, आपल्याला अभिमान वाटावा असं काम छत्रपती शिवरायाने केलं आणि म्हणून आपण त्यांना दैवत मानतो. आज त्यांचा जन्मदिवस म्हणजे आपला स्वाभिमान दिवस, आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण देश व राज्यभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंती सोहळा साजरा होत आहे आणि त्या आनंदामध्ये आपण सुद्धा सर्वजण सहभागी आहोत. निश्चितपणे हा दिवसभर कार्यक्रम चालणार आहे. 5-6 वाजल्या खूप मोठे उपक्रम वाजता विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो की महाराजांना अभिवादन आपण करावं. त्या जयंतीच्या निमित्तानं आनंदाचा क्षण आहे, यामध्ये सर्वजण आपण आनंदामध्ये सहभागी व्हावा अशी विनंती. बघा इकडे पटके बांधले तिथं कसं काय चुकलं इथं. महाराजांना अभिवादन करण्यासाठी सूचना आलेली आहे. आपले जे पायातले वाहन आहेत ते खाली ठेवावे आणि महाराजांना अभिवादन करावे अशी विनंती करतो. पुन्हा पुन्हा सर्व पदाधिकारी सगळ्यात मोठा वाटा महाराजांना अभिवादन करण्यासाठी समोर येणे. वाट्यासाठी कुणीतरी एक असतं ना, हसावंच लागतंय. नाही फोटो घेते, नाही ही व्हिडिओ केले, फोटो घेते की सगळ्याचा पुन्हा अभिनय घेऊ. कुणाला तर घ्या बरोबर अजून तुम्ही दोघंच आहेत. आपला दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या महिला भगिनी भुगे फेटे बांधून या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत करतो आणि महाराजांना अभिवादन करावं अशी विनंती. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी महिला आणि पुरुष ज्यांनी फेटा घातलेला, फेटा बांधलेला आहे त्यांना विनंती करतो आपण समोर यावं.
काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना अभिवादन करण्यासाठी फेटे बांधून या ठिकाणी उत्साहाच्या उत्साहाने आणि आनंदाने उपस्थित आहेत. महाराजांना अभिवादन करत आहेत. महिलांकडे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी थांबा थांबा हो. स्टेजवर या सर्वांचं जयंती मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नारायणराव कातळी साहेबांना फेटा बांधा. कातळी साहेबांना फेटा बांधा आणि स्टेजवर यावं. मान्य सूर्यकांतजी कातळे साहेब आणि सर्वांनी महाराजांना अभिवादन करण्यासाठी स्टेजवर यावं अशी मी विनंती करतो. एक आगळं वेगळं अभिवादन या ठिकाणी प्रकाश नगरच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. कुठून उभारायचं आहे त्या ठिकाणी आपली सुरुवात होत आहे. समोर बसलेल्या सर्वांनी आपल्या राजाला अभिवादन देण्यासाठी इथं समोर येऊन उभा टाकायचं आहे. सार्वजनिक शिवजयंती सोहळा प्रकाशनगर लातूर या ठिकाणी रयतेच्या राजाचं पूजन एकोणीस फेब्रुवारी 2026 सार्वजनिक शिवजयंती सोहळा प्रकाशनगर संविधान चौक लातूर या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रभाग क्रमांक 11, 12 मधील सर्व नागरिक 11, 12, 13 मधील सर्व नागरिक लातूरच्या विद्यमान महापौर सौ जयश्रीताई शेळकांबळे या ठिकाणी शिवरायांना वंदन करण्यासाठी उपस्थित आहेत. आरती संपन्न होत आहे. त्याबद्दल आपण आपल्या सर्वांच्या जीवनाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जोरदार घोषणा या ठिकाणी देऊया. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान दत्त अष्टप्रधान वेष्टित ज्ञानालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा आरती
व्हिडिओवर येते सगळं. तोंड आले का नाही? बोडके सर आणि साठे सरांना फेटा बांधा. केदारजी साहेब असते गायकवाड साहेब आहेत त्यांना फेटा बांधा. मी सर्वांना विनंती करतो, संध्याकाळी खूप कार्यक्रम आहेत. विकासाचे अनेक विचारवंतांची छत्रपती शिवरायावर विचार व्यक्त करणार आहे आणि अनेक कार्यक्रम आहेत. आपण याही कार्यक्रमात उपस्थित राहावं. संध्याकाळी 6:30 आरती आहे तर त्या आरतीला सर्वांनी उपस्थित राहावं अशी जयंती मंडळाच्या वतीने मी विनंती करतो. भेटू बांधणाऱ्यांना विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय भाऊ कांबळे आपण या ठिकाणी फेटा बांधून घ्यायचंय. फेटा बांधल्यानंतर आपण मंचावर यायचंय. बालाजी कांबळे यांचं या ठिकाणी फेटा बांधून स्वागत होणार आहे. गेली 2 तास झाले या कार्यक्रमाचं त्यांनी सूत्रसंचलन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केलेलं आहे. ते आमचे मित्र बालाजी कांबळे यांचं या ठिकाणी फेटा बांधून स्वागत होणार आहे. फेटा बांधण्याला विनंती करतो की आपण बालाजी कांबळे यांचं फेटा बांधून स्वागत करायचं.